मी आपल्या सर्वांना या ठिकाणी एक सांगू इच्छितो की मी खूप भाग्यवान आहे की ज्या गाव लेवल पातळीचं प्राथमिक शिक्षण आपण ज्या शाळांमध्ये देता अशा शाळेमध्ये जिल्हा परिषद केंद्र शाळा सुकळवाडचा शालेय व्यवस्थापन अध्यक्ष मी या ठिकाणी आहे, अध्यक्ष आहे. हा मला अभिमान आहे. सर्वांना एक गोष्ट सांगू इच्छितो, आतापर्यंत जिल्हा परिषदला आपल्या सर्व शिक्षकांचे जी आंदोलनं झाली त्या प्रत्येक आंदोलनात एक मी रिक्षा चालक माईक सहित मी या ठिकाणी असतो आणि तुमच्या प्रत्येक आंदोलनात मी सहभागी असतो. त्यामुळे मला तुमच्या शिक्षकांविषयी ज्या पद्धतीचं तुम्ही आंदोलन कशासाठी करता ह्याची मला पूर्णपणे जाणीव असते. पण मित्र हो, शालेय व्यवस्थापनचा अध्यक्ष झाल्यानंतर शाळेमध्ये जे काय मी अनुभवलं त्याच्यावरून आपला हा मोर्चा, आपलं आजचं आंदोलन अधिक तीव्र करण्याची गरज आहे. कारण खरं सांगतो मित्रांनो, आपल्या गावात खेड्यापाड्यात शेतकऱ्यांची मुलं, गरीब मजूर करणाऱ्याची मुलं डॉन बास्कोमध्ये किंवा मोठ्या स्कूलला जाऊ शकत नाहीत. अशा प्राथमिक शाळांमध्ये गरीब कुटुंबांच्या मुलांसाठी आपण सर्वजण शिकवता याचं भान आम्हाला कुठेतरी आहे. मी तुम्हाला मालवण तालुक्याच्या वतीने एक गोष्ट सांगू इच्छितो. मी सर्व मालवण तालुक्यातील जेवढ्या शाळा आहेत, ज्या शाळांमध्ये जेवढ्या शाळे व्यवस्थापन समित्या आहेत त्या सर्व समित्यांमध्ये मी स्वतः जाईन. ज्यावेळी तुमचं पुढचं आंदोलन असेल त्या आंदोलनामध्ये सर्व ग्रामस्थ, सर्व पालक, सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सहभागी होतील अशा प्रकारे मी आपल्याला या ठिकाणी शब्द देतो. आणि यापुढच्या सर्व आंदोलनात आम्ही या ठिकाणी सहभागी होऊ. कारण हे कालचं जे GR त्यांनी ज्या पद्धतीनं काढलाय, ज्या ठिकाणी शाळेची पटसंख्येमध्ये शिक्षक 20 पटसंख्या असेल तर एकच शिक्षक ठेवायचा, खरोखरच त्या मुलांवर अन्याय होणार आहे. आणि तुम्ही आज रचा टाकून आंदोलन केलंय त्याबद्दल तुमच्याबद्दल आम्हाला खूप फार मोठा गर्व आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही आंदोलन करत राहा, आम्ही सदैव तुमच्या सोबत राहू. धन्यवाद. धन्यवाद सर.